स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. बोरनान हा शब्द तुम्ही ऐकला असेल. आपल्यापैकी बऱ्याच जणी बोरनान करतही असतील किंवा शेजारच्या मुलाच्या बोरनाला तुम्ही बोरनानाला गेलेले असाल किंवा तुमच्या कुठल्या नातेवाईकाच्या इथे बोरनान असेल तिथे तुम्ही गेलेले असाल. समजा तुम्ही आपल्या मुलाचं बोरनान केलं नसेल तर यावर्षी नक्की करा. कारण बोरनान म्हणजे नुसता सण किंवा उत्सव नसतो, तर बोरनानाचे फायदेसुद्धा असतात. बोरनान हे तान्ह्या बाळापासून ते 5 वर्षाच्या मुलाचं केलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी 7 वर्षाच्या मुलापर्यंत सुद्धा करतात. ही बोरनानाची प्रथा आहे फार पूर्वीपासूनची आहे. बाळकृष्णाचं सुद्धा बोरनान केलेलं होतं, तेव्हापासून ही प्रथा आहे. आपल्या बाळकृष्णाला कुणाची वाईट नजर पडू नये म्हणून सगळ्यात अगोदर बाळकृष्णाचं बोरनान केलं गेलं होतं. तेव्हापासून बोरनान करण्याची प्रथा ही चालत आली आहे. आपल्याकडे करण्याची पद्धत नाही आहे किंवा आपल्या घराण्यात कधी केलं नाही आहे असं काही नसतं. प्रत्येकजण हे बोरनान करू शकता. याचा फायदाही असतो. संक्रांतीच्या काळात वातावरण बदललेलं असतं, थंडी असते, लहान मुलं असतात. नवीन वातावरणाशी जी म्हणजे जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे ताकद येण्यासाठी लहान जन्मलेली मुलं असतात त्यांना वातावरणाशी सामना करण्याची शरीरात ताकद यावी यासाठी किंवा त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी असते ती वाढावी म्हणून बोरं किंवा उसाचे तुकडे, चुरमुरे, तिळाच्या ज्या रेवड्या असतात, अशा विविध प्रकारच्या ज्या वस्तू असतात त्या बोरनानामध्ये वापरल्या जातात. हे खाल्ल्यामुळं काय होतं, मुलांच्या शरीरात उष्णता निर्माण होते, वातावरणाशी सामना करण्याची शक्ती प्राप्त होते. बोरनानाच्या निमित्ताने सगळ्या मुलांबरोबर एकत्र मुलं जमतात व एकमेकांच्या नादाने ते ह्या गोष्टी खातात सुद्धा. ज्या दिवशी बोरनान करणार असाल त्या दिवशी समजा तुम्ही उठल्यावर घरात आपल्या दारासमोर रांगोळी काढा, जेणेकरून प्रसन्न वाटलं पाहिजे. आपलं जे दार आहे ते सुशोभित करा. नंतर तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल दुपारी किंवा सकाळीसुद्धा करू शकता. आजूबाजूची लहान मुलं असतात, शक्यतो संध्याकाळीच हे बोरनान केलं जातं. आजूबाजूची जी लहान मुलं असतात त्यांना बोलवायचं असतं. काही ठिकाणी 5 किंवा 7 सवाष्ण बोलवलं जातात. बऱ्याच ठिकाणी नातेवाईकांनाही बोलवलं जातं. याची तयारी कशी करायची तर आपण जिथे समजा बोरनान करणार असाल ती जागा तर स्वच्छ ठेवायचीच असते, कारण लहान मुलं येणार असतात. स्वच्छ सतरंजी असावी, कारण सतरंजी ही स्वच्छ असणे गरजेचे असते, कारण सतरंजीवर पडलेले ज्या काही वस्तू असतात ती मुलं वेचून खाणार असतात. म्हणून सतरंजी स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. नंतर सतरंजीवर मध्यभागी पाट ठेवावा. त्या पाठावर ज्या बाळाचं बोरनान करणार आहेत त्या बाळाला बसवावं. त्या बाळाला नवीन कपडे घातलेले असावेत. समजा हल्ली काय झालं, हलव्याचे दागिनेसुद्धा मिळतात. तुमच्या मुलांना समजा आवडत असेल, म्हणजे त्या मुलाला जर घातल्यावर टोचणार नसेल, जर समजा त्याला आवडत असेल तर तुम्ही ते दागिने त्याला घालू शकता. काही ठिकाणी काळे कपडे घातले जातात, पण तसे काही नाही. नवीन कपडे तुम्ही कुठलेही घालू शकता. औक्षण करण्यासाठी ताट करावे. त्या बाळाचे 7 किंवा 5 सवाष्णींनी औक्षण करावे व बोरनानासाठी एखादं मोठं भांडं घ्यावं. त्यामध्ये उसाचे तुकडे, छोटी छोटी गावरान बोरं, हिरव्या हरभऱ्याचे जे घाटे असतात ते, रेवड्या चुरमुरे, आजकाल काय आहे बिस्किटं, चॉकलेट टाकले जातात. पण हे बिस्किटं वगैरे ते थोडंच टाका शक्यतो. उसाचे तुकडे, रेवड्या याचे प्रमाण जास्त ठेवा. हे सगळे मिक्स करावे. पहिल्यांदा ते बाळाच्या आईने ओवाळावे व 3 वेळा बाळाच्या डोक्यावर ते मिक्स केलेलं जे मिक्सर आहे ते टाकायचं. खूप वरतून टाकायचं नाही, एकदम असं हल्लाद असं टाकायचं, जेणेकरून त्या बाळाच्या डोक्याला इजा होणार नाही. नंतर असं हे जे आहे मग इतर कारण ते डोक्यावरनं टाकल्यावर इतर मुलं ते वेचून खातात. अशा पद्धतीनं 7 किंवा 5 सवाष्णीने ओवाळायचं व 3 वेळा बाळाच्या डोक्यावरून ते जे बोरनानाचं मिक्सचर आहे ते टाकायचं. हे झाल्यावर सवाष्ण स्त्रियांना तुम्ही हळदी कुंकू देऊ शकता किंवा सवाष्ण स्त्रियांना एखादी समजा तुम्ही वस्तू आणली असेल तर भेटवस्तू ती देऊ शकता. मुलांना एखादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही बोरनान करू शकता. लहानपणीची काहीतरी आठवण म्हणून कायम लक्षात राहावं म्हणून हे बोरनान करावं. तर हे बोरनान नक्की करायचं कधी तर बोरनान हे संक्रांतीच्या दिवशीसुद्धा करू शकता किंवा मग काही जण काय होतात किंक्रांतीपासून सुरुवात करतात किंवा मग संक्रांतीपासून सुरुवात करून ते तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. नक्की करा. नमस्कार.